हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। गेल्या 5 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा। आज चंद्रपूर, सोलापूर, पुण्यात घेणार जाहीर सभा। विमानात बिघाड झाल्यानं राहुल गांधींचं दिल्लीत परतले। चिखलीतील सभेवर अनिश्चिततेचं सावट, तर गोंदियामध्ये होणार जाहीर सभा। शिंदेंच्या उमेदवारांना 25-25 कोटी पोहोचले, तर मोदी, शहा, शिंदे, फडणवीसांच्या बॅगा तपासतात का? संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल। राज ठाकरेंच्या बोलण्याला राज्य किंमत देत नाही। उद्धव ठाकरेंवर बोलताना राज ठाकरेंनी भान बाळगावं। संजय राऊतांचा राज ठाकरेंना थेट इशारा। मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं। भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य। वक्तव्यानंतर मात्र लोणीकरांकडून सारवासारव। अकोल्यात प्रचार सभेवेळी नाना पटोलेंची जीभ घसरली। भाजपला श्वान बनवायची वेळ आली म्हणत मोठी टीका। संविधानाची मोडतोड काँग्रेसनं केली। स्वार्थासाठी त्यांनी संविधान तोडलं आणि आमच्या नावानं टीका करता हा कसला न्याय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा काँग्रेसवर प्रहार। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे। महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी महाराष्ट्रात आहेत। त्यांची आज पुणे, सोलापूर आणि चंद्रपूर मधल्या चिमूर इथं सभा होणार आहे। पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये होईल। त्यानंतर दुपारी सोलापूर आणि सायंकाळी पुण्याच्या SP कॉलेजच्या प्रांगणामध्ये मैदानामध्ये त्यांची सभा पार पडणार आहे। मोदींच्या सभेवेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपसह महायुतीतील सहभागी मित्रपक्षांकडून केलं जाणार आहे। वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी आहेत आणि ते जर का अजून चांगल्या रीतीने अजून पूर्ण व्हायचे असतील, मग विजेच्या, पाण्याच्या, MIDC या अनेक सगळ्या आहेत विषय, हे व्हायचं असेल तर इथे महायुतीचं उमेदवार निवडून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी माननीय मोदीजी हे स्वतः आज चिमूर या ठिकाणी येणार आहेत। त्यांचं मार्गदर्शन जनतेला आणि आम्हाला लाभणार आहे, त्याची आम्ही खूप प्रतीक्षा करत आहोत। आमदार बंटू भांगडिया यांनी केलेलं काम आणि प्रत्येक वेळेस गोरगरीब जनतेला आणि सामान्य जनतेला, मग तो शैक्षणिक मदत असेल, आरोग्य मदत असेल, असं कोणताही क्षेत्र सुटला नाही। त्यांनी या 10 वर्षात केलेला विकासावर इथं मतदान लोक करणार आहेत। मोदी साहेब शेतकऱ्यांचं जे काही मागण्या आहे ते मोदी साहेब पूर्ण करणार अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर याचबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, एकंदरीतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी सभांचा धडाका सुरू केलाय, प्रचाराचा धडाका सुरू केलाय। आज देखील महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत। पुणे, सोलापूर, चिमूरमध्ये सभा पार पडणार आहे। काय अपडेट? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी आहे ते पूर्व विदर्भातल्या चिमूरमध्ये जी आहे ती आज सभा होते आणि ही सभा जी आहे ती पूर्व विदर्भासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असणार आहे। कारण पूर्व विदर्भातल्या जवळपास 15 विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या जागांसाठी मोदींची सभा होते आणि आता या सभेला इथे सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सभेवरती जे आहे ते महायुतीचे नेते आल्याचं इथं आपल्याला दिसतं। त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल असेल, शिवसेनेच्या नेते असेल आणि जे उमेदवार आहेत ते इथं आलेले आहेत आणि काहीच वेळात म्हणजे पुढच्या अर्ध्या तासात जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इथं बाजूला बनलेल्या हेलिपॅडवर जे आहे ते आगमन होईल आणि त्यानंतर मोदी इथे येऊन या सभेला संबोधित करतील। साधारणतः 15 एकरवर जो आहे तो हा शामियाना उभारण्यात आलेला आहे। 3 डोम जे आहेत ते इथे उभारण्यात आलेले आणि या 3 डोममध्ये कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणतः 1 लाख कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि मोदी याला आणखी काही वेळ शिल्लक असताना मोठ्या संख्येने जे आहे ते मोदींना ऐकण्यासाठी इथं कार्यकर्ते असेल आणि सामान्य नागरिक असेल यांची इथं गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी या छोट्या भागात येत असल्यामुळे सुरक्षेची चोख व्यवस्था जी आहे इथं ठेवण्यात आलेली आहे। मग त्यात स्थानिक पोलीस असेल, SPU असेल किंवा राष्ट्रीय ज्या काही सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ते इथं तैनात करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं
इथं कार्यकर्ते एकत्रित झालेले आहेत आणि मोदींना एक झलक जी आहे ते या ग्रामीण भागातील लोकांना पाहायचं आहे। त्यामुळे इथं आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची गर्दी आहे। काही भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते किती उत्साहित आहेत। मला सांगा, या चिमूरमध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी येतात 10 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये, किती उत्सुकता आहे तुम्हाला मोदींना पाहायची? चिमूर हे क्रांतिभूमी आणि या क्रांतिभूमीमध्ये मोदी साहेब पहिल्यांदा येत आहेत। प्रचंड उत्सुकता यामध्ये आमच्या चिमूरचे आमदार विकास पुरुष बंटीभाऊ भांगडे हे मोदी साहेबांच्या सभेपुढे निश्चित प्रचंड मताने। काय अपेक्षा आहे? पंतप्रधान ज्यावेळी एका छोट्या गावात येतात त्यावेळी एक गावकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? चिमूरकरांसाठी एक देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी येत आहेत। चिमूरकरांसाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे। नक्कीच आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि त्यांना पाहायला, त्यांचे विचार ऐकण्यासाठी जे आहेत ते कार्यकर्ते इथे एकत्रित झालेले आहेत। जे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, नागपूर जिल्ह्यातले जे उमेदवार असेल ते उमेदवार देखील इथे एकत्रित झालेले आणि सभेला जी आता सुरुवात झालेली आहे स्थानिक नेत्यांनी आणि जे भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत ते आता या सभेला संबोधित करतात। थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं आल्यानंतर त्यांचं मुख्य भाषण जे आहे ते इथं होणार आहे आणि महायुतीच्या आणि भाजपच्या उमेदवारांसाठी जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण चंद्रपूर आणि गडचिरोली आणि नागपूर या सगळ्या जागी, यातल्या बहुतांश जागी जे आहेत ते महायुतीचे आमदार आहेत। मात्र अनेक जागी जसं की ब्रह्मपुरी असेल तिथून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येतात आणि इतर काही जागा आहेत जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्या काँग्रेसचे आमदार विद्यमान आमदार आहेत। खऱ्या अर्थानं एकंदरीतच ही एक भव्य अशी सभा पार पडते, याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे एक मोठी बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी यांची चिखलीची सभा ही रद्द झाली आहे। विमानात बिघाड झाल्यानं राहुल गांधी चिखली येथील त्यांची जी सभा आहे ती रद्द करण्यात आली आहे। राहुल गांधी गोंदिया इथल्या सभेला मात्र पोहोचणार आहेत। आत्ताची एक महत्त्वाची अपडेट, राहुल गांधी गोंदियाच्या सभेला पोहोचणार आहेत, मात्र त्याआधीची त्यांची चिखलीमध्ये पार पडणारी जी सभा होती ती रद्द करण्यात आली आहे। विमानात बिघाड झाल्यामुळे राहुल गांधींची ही सभा रद्द केली गेली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, एकंदरीतच राहुल गांधी 2 सभा घेणार होत्या, मात्र एक सभा त्यांची विमानात बिघाड झाल्यामुळे चिखलीची रद्द करण्यात आली आहे। काय सांगाल आणि दुसऱ्या सभेबाबत सुद्धा काय अपडेट? राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेतील, त्यांची चिखली येथे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे होणारी जी सभा आहे, खास करून विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातली ही सभा, विमानामध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे। आता ही सभा सचिन पायलट आणि रमेश चेन्नितलैया जे काँग्रेसचे प्रभारी आहेत ते घेतील। त्या महत्वाचं म्हणजे राहुल गांधी हे गोंदिया इथे थेट आता सभेला जाणार आहे। गोंदिया इथे त्यांची तिथल्या विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे, पण विमानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांनी चिखलीची सभा रद्द केली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। स्टुडिओ जी, नक्कीच गोंदियात पार पडणाऱ्या त्यांच्या सभेकडे लक्ष असेल आणि इतरही बातम्या जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। जालनाचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवेंना भेटायला आले होते। या भेटीवेळेस दोन्ही नेते फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते। यावेळेस एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या बाजूला उभा राहिला, मात्र दानवेंनी लाथ मारत या कार्यकर्त्याला बाजूला केलं। मात्र यावर आता ज्यांना लाथ मारली गेली या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। शेख अहमद असं त्यांचं नाव असून त्यांनी दानवेंचे 30 वर्षापासूनचे ते जुने मित्र आहेत असं म्हटलंय। खोतकर दानवेंना भेटायला आले होते, त्यावेळेस दानवेंचं शर्ट अडकलं होतं, ते काढण्यासाठी शेख अहमद पुढे गेले होते, मात्र त्यावेळेस गमतीत दानवेंनी त्यांना लाथ मारली असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावर दिलंय। हमारा 30 साल से दोस्ताना है और सुबह में जो बात में वायरल हो गई एकदम गलत है, वो ऐसा कुछ भी नहीं। लोग अभी चिंदी का सांप बनाते, ऐसा कुछ विषय नहीं है। दानवे साहब घर में से आए, दानवे साहब का पीछे शर्ट गुते हुआ था और मैं उनके बाजू में खड़ा था, तो मैं उनका शर्ट निकालने को करा। दानवे साहब को कुछ समझ में नहीं आया, दानवे साहब के हाथ में भी गुलदस्ता था और ऐसा उन्होंने जो लात बता रहे तो ऐसा कुछ भी नहीं है। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांनी रावसाहेब दानवेंवर टीका केली आहे।
त्यांच्याच पक्षात सहकार्यांना कसं वागवलं जातं हे त्याचं लक्षण असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. तर आदित्य ठाकरेंनी सुद्धा या मुद्द्यावरून दानवेंवर टीका केली आहे. लाथ मारणं हे कितपत योग्य असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भाजपचे निवडणूक प्रमुख जे आहेत रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. असं आहे की त्या पक्षामध्ये सहकार्यांना कसं वागवलं जातं त्याचं लक्षण आहे. यापेक्षा काय सांगायचं. आप उनके पार्टी के नेताओं को पूछो, ये आपके पार्टी की संस्कृति है क्या? आप उनकर जाकर पूछिए, आप एकनाथ शिंदे को पूछिए. हा बघा, रावसाहेब दानवे यांच्याविषयी आता किती वेळा आम्ही याच्यावरती बोलायचं. तुम्ही त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना विचारा, कार्यकर्त्यांना अशा प्रकारे लाता घालताना तुम्हाला कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे, काय स्थान आहे हे दिसतंय. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, एक कार्यकर्त्याला त्यांनी लाथ मारतानाचा व्हिडिओ, त्याची बरीच चर्चा. हो, ते चुकीच्या ह्याच्यात ते फुटबॉलमध्ये असायला पाहिजेत खरं तर. पण एक नक्की बघा, कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत असतात आणि कार्यकर्त्यांचा आदर झालाच पाहिजे, सन्मान झालाच पाहिजे. असं कोणतरी फोटोमध्ये येतं म्हणून लाथ मारणं, धक्काबुक्की करणं हे कितपत योग्य आहे? आणि ह्याच भाजपच्या तर कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपला निवडून द्यायचं का. कारण गेल्या 2 वर्षात ना संघाच्या कार्यकर्त्याचा सन्मान झालाय ना भाजपच्या कार्यकर्त्याचा सन्मान झालाय. काय मिळालं त्यांना सरकारमध्ये? महाराष्ट्रात जसं काही नाही मिळालं तसं भाजपचा जो जुना कार्यकर्ता आहे, जुने नेते आहेत, त्यांना काय मिळालं राज्यात? जळगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली होती. त्याच धरण गावामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच येत असून गुलाबराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा ते घेत आहेत. त्या सभेमध्ये ते नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ धरण गावामध्ये सभा त्यांची पार पडणार आहे. यावेळेस त्यांच्या बोलण्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. तर मंत्री गुलाबराव पाटील हे देखील आपल्या भाषणातून कुणाचा समाचार घेतात याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नातला शिवसैनिक हा किती कार्यक्षमतेने काम करू शकतो या भावनेने त्यांनी काम करून महाराष्ट्रातल्या जनमानसात जे स्थान मिळवलेलं आहे त्या जनमानसाच्या स्थानावर आणि आस्थेवर आणि प्रेमावर आज या ठिकाणी जी सभा होणार आहे ती एक ऐतिहासिक सभा होणार आहे. आणि ही सभा नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेबांच्या विजयाची नांदी ठरेल हे आपण पाहू शकाल. या सभेचं नियोजन करताना या ठिकाणी जवळपास 30 ते 40 हजार नागरिक तसेच शिवसेनेवर प्रेम करणारी माणसं, बंधू आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलंय. विनोद सनावणे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी चंद्रकांत पाटलांच्या रॅलीत कसे आले असा सवाल खडसेंनी उपस्थित केलाय. तर महिलांची छेड काढणं तुमच्या कार्यकर्ते आणि तुमचे उद्योग आहेत असे अनेक आरोप एकनाथ खडसेंनी सध्या सुरू केलेल्या असलेल्या निवडणुकीदरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेत. यावर चंद्रकांत पाटलांनी सर्व आरोप फेटाळलेत. खडसे करत असलेले आरोप फालतू आहेत. एकनाथ खडसेंची आणि माझी नार्को टेस्ट करा असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. विखे गुरजळ हा आमदारांनी निवडणुकीची प्रचार रॅली काढली, त्या प्रचार रॅलीमध्ये हा सहभागी होता. तर ह्याचा संबंध काय आमदारांशी? हाच प्रश्न आमदारांना मी आताही विचारतोय की जर तुमच्या तो रॅलीमध्ये सहभागी होता आणि दुसऱ्याच दिवशी गोळीबार होतो. 5 वर्षामध्ये टिकली कुठे फुटली नाही. आणि हा प्रकार फक्त इलेक्शनमध्ये कसा घडला तर खऱ्या अर्थाने चौकशी व्हावी अशी मी विनंती करेल. मी SITला विनंती करेल चौकशी करावी आणि याची योग्य पद्धती छडा लागला पाहिजे. याच्या मागे कोण आहे? कारण हा कटकारस्थान रचून फक्त आमदारांना बदनाम करण्यासाठी काही लोक हा प्रयत्न करताय का? हाही विषय त्याच्यामधून निघाला पाहिजे. आणि मी अतिशय ओपन आहे. मी तर तुम्हाला सांगतो की ह्या चौकशीत खडसेंना जर असं वाटत खडसेंची पण नार्को टेस्ट करा. पुढची